नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अमेरिकेतील घटना आहे. एका तरुणाला व्यापारात खूप मोठे नुकसान झेलावे लागले. त्याच्यावर कर्जाचा खूप मोठा बोजा झाला. कर्जापायी त्याला संपूर्ण जमीन, संपत्ती गहाण ठेवावी लागली. मित्रांनीही तोंड फिरवले. तो खूप हताश झाला होता. कुठूनच काही मार्ग सुचत नव्हता. आशेचा एकही किरण दिसत नव्हता. एक दिवस तो एका बागेत आपल्या परिस्थितीवर विचार करत बसला होता. तेवढ्यात तेथे एक व्यक्ती आली. कपडे आणि चेहऱ्यावरून ते खूप श्रीमंत आणि वयस्क वाटत होते. त्या व्यक्तीने चिंतेचे कारण विचारले तर याने आपली सर्व कहाणी त्यांना सांगून टाकली. तो व्यक्ती म्हणाला, "चिंता करू नकोस बाळा. माझं नाव जॉन डी रॉकफेलर आहे. मी तुला ओळखत नाही, पण तू मला एक सच्चा आणि इमानदार माणूस वाटतोस, म्हणून मी तुला $10,00,000 कर्ज द्यायला तयार आहे." मग खिशातून चेकबुक काढून त्यांनी रक्कम लिहिली आणि या व्यक्तीस देत म्हणाले, "तरुणा, आजपासून ठीक 1 वर्षाने याच ठिकाणी आपण भेटूया. तेव्हा मी दिलेले कर्ज तू चुकते कर." इतके बोलून तो निघून गेला. तरुण अगदी स्तब्ध झाला. रॉकफेलर तेव्हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तीमधील एक होते. तरुणाला तर विश्वासच बसत नव्हता की त्याची जवळजवळ सर्वच समस्या दूर झाली होती. त्याच्या पायाला जसे काही पंखच लागले होते. घरी पोहोचून तो आपल्या कर्जाचा हिशोब लावू लागला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते $10,00,000 ही खूपच मोठी रक्कम होती आणि आजही आहे. अचानक त्याच्या मनात विचार आला की ते रॉकफेलर आपल्यावरती इतका अनोळखी व्यक्ती असून सुद्धा आपल्यावरती इतका विश्वास ठेवत आहेत, पण मी स्वतःवर विश्वास का करत नाही? हा विचार येताच त्याने चेक सांभाळून ठेवून दिला. त्याने निश्चय केला की आधी तो आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करेल, भरपूर मेहनत करेल आणि या परिस्थितीतून बाहेर निघेल. त्यानंतरही काहीच उपाय निघाला नाही किंवा काहीच उपाय राहिला नाही तर तो त्या चेकचा वापर करेल. त्या दिवसानंतर तरुणाने स्वतःला अगदी झोकून दिले. फक्त एकच ध्येय ठेवले की काही करून सारे कर्ज उतरवून आपली प्रतिष्ठा परत मिळवणे. त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. व्यवसायात भराभराटीला लागला. कर्ज उतरू लागले. वर्षभरानंतर तर तो चांगल्या स्थितीत आला. ठरलेल्या दिवशी अगदी वेळेवर तो बागेत पोहोचला. तो चेक घेऊन रॉकफेलरची वाट बघत होता. तेवढ्यात त्याला ते दुरूनच येताना दिसले. जेव्हा ते जवळ पोहोचले, तरुणाने त्यांना मोठ्या आदराने नमस्कार केला. त्यांच्या पुढ्यात चेक धरून त्याने काही बोलण्यासाठी तोंड उघडलेच होते की एक नर्स पळत आली आणि त्यांनी पटकन त्या वृद्ध माणसाला पकडले. युवक आश्चर्यचकितच झाला. नर्स म्हणाली, "हा वेड्यांच्या दवाखान्यातून पळून जातो आणि लोकांना मी जॉन डी रॉकफेलर आहे असे सांगून चेक वाटत फिरतो." आता तो तरुण आधीपेक्षा जास्त हैराण झाला. ज्या चेकच्या भरवशावर त्याने आपला पूर्ण बुडालेला व्यवसाय पुन्हा उभा केला होता, तो चेक खोटा होता. यातून आपण काय शिकलो? तर खरा विजय दृढनिश्चय, हिंमत आणि प्रयत्नांनीच होतो. आपण सर्वांनी जर स्वतःवर गाढ विश्वास ठेवला आणि पूर्ण प्रयत्न केले तर नक्कीच कसल्याही बिकट परिस्थितीचा आपण सामना करू शकतो. हेच खरे आहे.